मित्रांनो, आपल्याला आज ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आणि त्याच्याबद्दल इतिहास जो पण आहे, त्या विठ्ठल चरणी आपला जो पण इतिहास आहे तो आपल्याला याचे पूज्य जे पण असतील इथं महाराज त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सांगण्यात येतील, तरी चांगलं लक्ष देऊन थोडंसं ऐकावे। विठ्ठल मंदिर ही वस्ती 600 वर्षापूर्वी वसलेली आहे। रावणगाव येथून आदिवासी कोळी समाज व्यक्ती शिकार करीत करीत विठ्ठल मंदिर या परिसरात आलेला आहे। आल्यानंतर त्याने हरणीची शिकार केली। हरणीची शिकार केल्यानंतर हरणी मरत अवस्थेमध्ये असल्या वेळेस ती पिल्ले जी होती ती प्यायला लागली। दूध येत नसल्यामुळे ते पिल्ले पण मरून गेले आणि त्या व्यक्तीला पश्चाताप झाला। ती व्यक्ती इथंच बसली। त्याचे घरचे लोक हुडकीत त्याला इकडे आले, जंगलामध्ये आले। पूर्ण जंगल असल्यामुळे 3 दिवसानंतर ती व्यक्ती भेटली। त्या व्यक्तीला म्हणले घराकडे चला। तो म्हणला आम्ही घराकडे येत नाही, माझ्या पत्नीला आणि इथंच सोडा। मग इथं सोडल्यानंतर तो इथंच राहायला लागला। इथं झोपडी घालून दिलेली आणि त्यालाच इथं 2 मुलं झाले। एकाचं नाव बाबा महाराज, एकाचं नाव तुका महाराज आणि कृष्णा महाराज असे त्यांचे मुलं होते। मग नंतर त्यांच्यानंतर बाबा महाराज, तुका महाराज, कृष्णा महाराज यांनी मंदिराची स्थापना केली आणि तेव्हापासून अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे। आषाढीला जत्रा भरते, भजन कीर्तन आषाढीला आणि कार्तिकीला होत असते। अक्षय तृतीयाला पण ते होत असते। येथून निवळी ग्रामपंचायत 1.5 किलोमीटरवर आहे आणि बाराळी हे 3 किलोमीटरवर आहे। आपल्याला बाराळीपासून इकडे येण्यासाठी आपला कोणता मार्ग अवलंबावा लागतो? बाराळीपासून इकडे ऑटो भेटते, बस आहे। बरं, हे जे मंदिर स्थापन आहे, ह्या मंदिर कोणत्या जागी आहे असं आपला कसं कळलं? जसं की विठ्ठल मंदिर आपण म्हणतो, परंतु विठ्ठल मंदिराचं दुसरं नाव पण आहे की जसं की विठ्ठल मंदिरला आपण नेवळी सुद्धा असं म्हणतो, याचं कारण काय आहे? नाही, विठ्ठल मंदिर हे सर्वात पुरातन आहे। या आजूबाजूच्या खेड्यामध्ये विठ्ठल मंदिर कुठेही नव्हतं। ते विठ्ठल मंदिर इथं होतं। विठ्ठल मंदिर निवळी म्हणतात आणि यालाच पण विठ्ठलवाडी पण म्हणतात। अजून काही विशेष माहिती ह्याबद्दल? म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सध्या चालूच आहे, तर ह्या अखंड हरिनामाच्या सप्ताहाची सुरुवात मला वाटते केव्हापासून झाली असेल? ते आम्हाला कळत नाही, त्याच्या अगोदरपासूनच चालू आहे। कमीत कमी म्हणजे 17-19 वर्षापासून तर हे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। तरी अजून थोडीशी माहिती आपल्याला पाहिजे होती की ह्या मंदिरामध्ये अजून म्हणजे कोणत्या कोणत्या टायमिंगला ह्या मंदिरात सजवण्यात येतं? असे कोणते कोणते टाईम आहेत म्हणजे ज्या ज्या असं काही ते क्षण असतील त्या क्षणामध्ये हे सगळं मंदिर जे आहे चांगल्या प्रकारे पुष्पहाराने चांगलं सजवून जाईल, असे कोणते कोणते टायमिंग असतील जे लोक इथं येतील? जसं की इथं म्हणतो की विठ्ठल मंदिरला बाजारपेठसुद्धा त्या टायमिंगला जत्रा वगैरे भरते, ते कशामुळे भरते? देवस्थान अगोदरपासूनच हे देवस्थान इथं यात्रा ठरलेली आहे अगोदर, त्यामुळे इथं लोक आषाढीला कार्तिकीला येते, यात्रा भरते। तर अशा प्रकारे मित्रांनो, आज ह्या 4च मिनिटांमध्ये आपण सर्व इतिहास विठ्ठल मंदिरचा आपण पाहिलेला आहे आणि याच व्हिडिओच्या नंतर आपण साप्ताहिक जे पण चालू आहे आपला अखंड हरिनाम सप्ताह याबद्दल तुम्हाला विशेष माहिती असतील जे पण तुम्हाला कीर्तनामार्फत सुद्धा कळवण्यात येईल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसोबत। थँक्यू सो मच।